नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन कॉन्सेप्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये. सो आजचा जो आपला कॉन्सेप्ट असणार आहे दॅट इज KCL आणि KVL म्हणजे किर्चॉफ करंट लॉ आणि किर्चॉफ व्होल्टेज लॉ. ठीक आहे, महत्त्वाचा टॉपिक आहे गाईज. दिस इज फ्रॉम दी करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टर. ओके, तर चला स्टार्ट करूयात. KCL. ओके, सपोज कन्सिडर दीज आर दी वायर्स रे. ठीक आहे, इथनं करंट समथिंग I1 येत आहे, इथनं करंट समथिंग I2 आला, इथनं करंट समथिंग I3 आला. इथे एक वायर आहे, इथे एक दुसरा वायर आहे. तर इथनं करंट बाहेर गेला लेट्स से I4, इथनं करंट बाहेर आला I5. ओके, सो इथे तुम्ही बघू शकता हे काय एक जंक्शन आहे, राईट. दिस इज व्हॉट जंक्शन. सो अकॉर्डिंग टू KCL, अल्जेब्रिक सम ऑफ करंट ॲट दी जंक्शन इज व्हॉट रे 0. ओके, अकॉर्डिंग टू KCL याची जी डेफिनेशन आहे, ओके KCLची. सो अकॉर्डिंग टू KCL, that is Kirchhoff current law, algebraic sum of current at any junction is 0. म्हणजेच काय रे, समेशन ऑफ करंट इनसाइड इज इक्वल्स टू व्हॉट समेशन ऑफ करंट आउटसाइड. म्हणजे जितका करंट आतमध्ये येणार तेवढाच करंट इथे बाहेर निघेल. ठीक आहे, सो वी कॅन से समेशन ऑफ करंट इनसाइड विच इज इक्वल्स टू समेशन ऑफ करंट आउटसाइड. ओके, सो देअरफॉर इथे आपण काय म्हणू शकतो, ह्या डायग्राममध्ये करंट इनसाइड किती आहे, I1, I2, I3. ठीक आहे, सो दिस इज I1 प्लस I2 प्लस I3. This is the current inside, okay, which is equals to what? Current outside, which is what? It is I4 plus I5, right? So this is current inside will be equals to what? Current outside. तर हाच आपला कुठला लॉ आहे सांगा, KCL, that is Kirchhoff current law. I hope तुम्हाला हे समजलंय. ठीक आहे, आणि हा जो लॉ आहे Kirchhoff current law, it is based on the principle of conservation of charge. Okay, it is based on the principle of conservation of charge. ह्या प्रिन्सिपल वर हा लॉ जो आहे तो बेस्ड आहे. ओके, सो दिस इज ऑल अबाउट दी KCL गाईज. ठीक आहे, नेक्स्ट बघू आपण KVL काय असते. ठीक आहे, नेक्स्ट बघू आपण KVL काय असते. सो KVL म्हणजे काय रे, इट इज किर्चॉफ व्होल्टेज लॉ. ठीक आहे, किर्चॉफ व्होल्टेज लॉ. आता किर्चॉफ व्होल्टेज लॉ जेव्हा पण आपण यूज करणार तर जे लूप आहे, ओके, जे सर्किट आहे, जे लूप आहे रे, ते आपल्याला क्लोज लूप असलं पाहिजे. ओके, इट मस्ट बी क्लोज लूप. सो लेट कन्सिडर हे एक बॅटरी आहे, हा एक रेजिस्टन्स आहे, एक दुसरी बॅटरी आहे, हा एक रेजिस्टन्स आहे. ओके, एक तिसरी बॅटरी, इथे एक रेजिस्टन्स कन्सिडर करतो रे. लेट्स से दिस रेजिस्टन्स इज R1. या बॅटरीचं पोटेन्शियल आहे V1. ओके, या बॅटरीचं पोटेन्शियल V2, याचं रेजिस्टन्स R2 कन्सिडर करू. या बॅटरीचं पोटेन्शियल V3, याचं रेजिस्टन्स R3 कन्सिडर करू. ओके, तर ह्या केसमध्ये हे तर आपल्याला इथे दिसतंय की जी लूप आहे बघा, ती लूप काय रे, क्लोज लूप आहे. ठीक आहे, आणि जर क्लोज लूप असेल, इफ देअर इज अ क्लोज लूप, सो वी कॅन यूज दी KVL. ओके, दॅट इज किर्चॉफ व्होल्टेज लॉ आपण इथे यूज करू शकतो. आता किर्चॉफ व्होल्टेज लॉ बघा काय सांगते. किर्चॉफ व्होल्टेज लॉची जर मला इथे डेफिनेशन लिहायची असेल रे, ओके, सो व्हॉट इज किर्चॉफ व्होल्टेज लॉ. सो इट इज डिफाइंड ॲज the algebraic sum of potential difference in a closed loop is always 0. ओके, सो क्लोज लूप मध्ये सम ऑफ पोटेन्शियल डिफरन्स काय असणार रे, नेहमी काय असणार, 0 असणार. फक्त लूप तिथे क्लोज असलं पाहिजे. जसं की इथे बघा क्लोज लूप आहे. सो याचं जर मला इक्वेशन लिहायचं असेल तर इक्वेशन बघा आपण काय लिहू शकतो, सम ऑफ पोटेन्शियल विच इज इक्वल्स टू 0 इन अ क्लोज लूप, राईट. अँड इट इज बेस्ड ऑन द एनर्जी कन्झर्वेशन. ओके, इट इज बेस्ड ऑन द प्रिन्सिपल of energy conservation.
कन्झर्वेशन. ठीक आहे, KCL कशावर बेस्ड होता? प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज. ओके, आणि KVL कशावर बेस्ड आहे रे? प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. आता सपोज हा जर एखादी लूप आहे, ओके, तर इथे आपण KVL यूज कसं करणार बघा. सो आय कॅन स्टार्ट फ्रॉम एनी पॉईंट, कुठल्याही एका पॉईंटपासून स्टार्ट करणार आहे. ठीक आहे, सपोज मला ह्या लूपमध्ये जर सपोज करंट फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, सो लेट्स से दिस इज द डायरेक्शन ऑफ करंट. मी अज्युम केली, ठीक आहे, मी अज्युम केली डायरेक्शन ऑफ करंट इज व्हॉट, इट इज क्लॉकवाईज. अज्युम केलं आहे आपण, राईट. आता हे मोठी लाईन म्हणजे काय असते? पॉझिटिव्ह. छोटी लाईन म्हणजे निगेटिव्ह. आता बघा करंट इथे एंटर करता येईल रेजिस्टन्समध्ये, तर इथे पॉझिटिव्ह द्या, इथे निगेटिव्ह द्या. ठीक आहे, हे पॉझिटिव्ह, हे निगेटिव्ह. आता बघा करंट असा येणार इकडे, इथे एंटर करणार म्हणजे हे पॉझिटिव्ह, हे निगेटिव्ह. ठीक आहे, करंट इकडे येणार, इथे एंटर करणार रेजिस्टन्समध्ये, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. सो दिस इज निगेटिव्ह, पॉझिटिव्ह. झालं. त्यानंतर आपण हा लॉ यूज करणार आहे. काय म्हणताय बघा, समेशन ऑफ पोटेन्शियल इज इक्वल्स टू व्हॉट? 0. ओके, सो नेहमी लक्षात ठेवा बघा, नेहमी लक्षात ठेवा, इफ यू आर मुव्हिंग फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, ठीक आहे, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह जर आपण गेलो रे, त्या केसमध्ये जे पोटेन्शियल आहे, ओके, जे पोटेन्शियल आहे ते डिक्रीज होणार, म्हणजे ते काय असणार रे? निगेटिव्ह असणार. जे पोटेन्शियल आहे आपलं ते काय असणार? निगेटिव्ह. कधी? जर आपण पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह गेलो तर. आणि सपोज आपण निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह जर गेलो रे, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह जर आपण इथे गेलो, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह जर गेलो, त्या केसमध्ये जे पोटेन्शियल आहे ते असणार रे पॉझिटिव्ह. ठीक आहे, त्या केसमध्ये पोटेन्शियल आपल्याला काय घ्यायचं आहे? पॉझिटिव्ह. तर लक्षात ठेवा, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह पोटेन्शियल निगेटिव्ह, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह पोटेन्शियल पॉझिटिव्ह. ओके, सो इन दिस केस पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह पोटेन्शियल काय? निगेटिव्ह. सो इथे येणार -V2. ठीक आहे, त्यानंतर पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह अगेन पोटेन्शियल इज निगेटिव्ह. सी, पोटेन्शियल अक्रॉस दिस रेजिस्टन्स इज व्हॉट रे? V इक्वल्स टू काय असते? I इंटू R. ओके, आणि ह्या रेजिस्टन्समधनं करंट किती चाललाय? I, आणि रेजिस्टन्स काय? R2. म्हणजे हा काय झाला? पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस दिस रेजिस्टन्स, राईट. सो पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस दिस रेजिस्टन्स इज व्हॉट रे? इट इज I इंटू R2. आणि पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह म्हणजेच काय रे? -I इंटू R2 येणार, राईट. त्यानंतर इकडे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह अगेन -V3, अगेन पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. सो दिस इज व्हॉट? -I इंटू R3. अगेन पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, सो दिस इज -I इंटू R1. इथे बघा निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह म्हणजे काय रे? +V1. बघा, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह काय घ्यायचं आहे? पॉझिटिव्ह. सो इट इज +V1 इज इक्वल्स टू व्हॉट रे? 0. राईट. सो दिस इज हाऊ वी कॅन राईट द इक्वेशन फॉर KVL साठी असं आपण इक्वेशन लिहू शकतो. फक्त लूप जे आहे ते क्लोज असणं गरजेचं आहे रे. ठीक आहे, सो देअरफॉर इथे जर मला करंट फाइंड आउट करायचं असेल, ठीक आहे, सो यू कॅन सी दिस इज -I, दिस इज R2 प्लस R3 प्लस R1 विच इज इक्वल्स टू, हा V1 जर इकडे गेला तर -V1 बनेल रे. ठीक आहे, -V3 जर इकडे गेला तर +V3 बनणार. त्यानंतर -V2 जर इकडे गेला तर +V2 बनेल, राईट. सो देअरफॉर हे मायनस जर इथे प्लस, इथे काय येणार? मायनस, इथे काय येणार? प्लस. मायनसने मल्टिप्लाय केला तर इथे करंटची व्हॅल्यू बघा काय येत आहे? V1 मायनस V3 प्लस V2 दिस होल डिवायडेड बाय व्हॉट रे? दिस इज R1 प्लस R2 प्लस R3. सो इन दिस वे वी कॅन फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ करंट. ओके, करंटची व्हॅल्यू इथे आपण फाइंड आउट करू शकतो रे बाय युझिंग KVL. तर समजलं करंटची व्हॅल्यू कशी काढायची. आता सपोज एखादी क्वेश्चन जर तुम्ही सॉल्व्ह करताय, क्वेश्चन घेऊ आपण. क्वेश्चन जर तो सपोज तुम्ही एखादी सॉल्व्ह केला आणि त्याच्यामध्ये करंटची व्हॅल्यू जर निगेटिव्ह आली, इट मीन्स व्हॉट रे? जे करंटची डायरेक्शन तुम्ही अज्युम केली होती, आपण काय अज्युम केली होती करंटची डायरेक्शन सांगा? क्लॉकवाईज, राईट. क्लॉकवाईज आपण करंटची डायरेक्शन जी अज्युम केली ती चुकीची आहे. आणि कुठली डायरेक्शन असणार? याच्या अपोजिट म्हणजे अँटी क्लॉकवाईज. समजलं का? परत एकदा सांगतो बघा, करंटची व्हॅल्यू जर निगेटिव्ह आली, ओके, इट मीन्स आपण जी डायरेक्शन कन्सिडर केली आहे करंटची ते क्लॉकवाईज नसताना काय असणार आहे? अँटी क्लॉकवाईज असेल, म्हणजे अपोजिट असेल. सपोज इथे जर मी अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन घेतली असते करंटची, पॉझिटिव्ह आलं तर ठीक आहे, आपली डायरेक्शन करेक्ट आहे. बट जर निगेटिव्ह आलं, इट मीन्स आपली डायरेक्शन जी आहे ती चुकली आहे रे. सो क्लॉकवाईज जर आपण घेतली असेल त्याचं अँटी क्लॉकवाईज करायचं, अँटी क्लॉकवाईज घेतली असेल तर क्लॉकवाईज करायचं. ठीक आहे, एकदम सिम्पल आहे. ओके, सो आय होप KCL आणि KVL काय असते हे तुम्हाला क्लिअर झालं आहे, राईट. आता काही क्वेश्चन्स करू याचे. ठीक आहे, ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूयात. आय होप तुम्हाला KVL KCL समजलं असेल. ठीक आहे,
तर याच्यावर बेस्ड एक क्वेश्चन करू रे आपण. आणखी क्वेश्चन्स प्रॅक्टिस करू आपण. सो क्वेश्चन लिहिल्यानंतर तुम्ही पहिले एकदा ट्राय करा. ओके, जमलं तर ठीक, नाही जमलं तर मग तुम्ही सोल्युशन इथे चेकआउट करू शकता. ठीक आहे. आणि जर तुम्ही फर्स्ट टाईमच KVL किंवा KCLचा व्हिडिओ जर बघत असणार, त्या केसमध्ये पूर्ण क्वेश्चन्स मी इथे सॉल्व करून देतो तुम्हाला. ठीक आहे, लक्ष द्या. चला. सो कन्सिडर देर इज वन बॅटरी हॅव्हिंग पोटेन्शियल 10 वोल्ट. इथे एक रेजिस्टन्स आहे 1 ओहमचा. ठीक आहे. इथे एक दुसरी बॅटरी आहे रे, पोटेन्शियल 20 वोल्ट. इथे एक रेजिस्टन्स आहे 2 ओहमचा. ठीक आहे. इथे एक तिसरी बॅटरी, रेजिस्टन्स 3 ओहम आणि पोटेन्शियल आहे बॅटरीचं आहे इथे घेऊ आपण 30 वोल्ट. ठीक आहे. त्यानंतर इकडे एक रेजिस्टन्स 4 ओहमचा आणि इथे एक बॅटरी आहे रे. लेट्स से बॅटरी आहे आपली 40 वोल्टची. ओके. सो हे सर्किट आपल्याला गिवन आहे आणि क्वेश्चन आपला आहे की फाइंड आउट करंट इन द सर्किट. करंट इन द सर्किट और लूप यू कॅन से. आता ह्या सर्किटमध्ये आपल्याला करंट फाइंड आउट करायचं आहे. तर इथे आपल्याला दिसते की हे जे लूप आहे ते क्लोज लूप आहे, म्हणजे इथे आपण KVL यूज करू शकतो. ठीक आहे. सो मी जर इथे KVL यूज केलं, सपोज इफ आय एम स्टार्टिंग फ्रॉम दिस पॉईंट. ठीक आहे. आणि इथे जर मी KVL यूज केलं, KVLची जी डायरेक्शन आहे, KVLची जी डायरेक्शन आहे ते आपण घेणार क्लॉकवाईज. राईट. सो वी आर युझिंग हिअर बाय युझिंग KVL. ओके. डायरेक्शन काय घेतली आहे रे आपण? क्लॉकवाईज. CW म्हणजे क्लॉकवाईज डायरेक्शन आपण इथे कन्सिडर केली आहे. ठीक आहे. सो बघा, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह पोटेन्शियल काय होणार रे? डिक्रीज होणार. पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह पोटेन्शियल डिक्रीज किती? -10. ठीक आहे. करंट बघा इथनं एंटर करत आहे. दिस इज द करंट आहे. ओके. करंट इथनं एंटर करत आहे म्हणजे हे पॉझिटिव्ह, हे निगेटिव्ह. ओके. तर याच्या अक्रॉस पोटेन्शियल ड्रॉप किती येणार? इट इज -I × R. आरची व्हॅल्यू 1च आहे. ठीक आहे. निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह पोटेन्शियल इन्क्रीज होणार कितीने रे? 20ने, +20. त्यानंतर करंट इथे एंटर झाला म्हणजे हे पॉझिटिव्ह, हे निगेटिव्ह. तर याच्या अक्रॉस पोटेन्शियल ड्रॉप किती येणार? दिस इज 2I, -2 आहे. ठीक आहे. त्यानंतर इथे करंट एंटर करणार, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. याच्यामध्ये किती येणार? इट इज -3I. निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह पोटेन्शियल वाढणार, तर इथे +30. त्यानंतर इथे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, इथे सुद्धा काय होणार रे? पोटेन्शियल डिक्रीज होणार. सो इट इज -4I. नाव निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह इट इज +40 विच इज इक्वल्स टू वॉट रे? 0. इथे आपण काय यूज केलं? KVL यूज केलं. राईट. या पॉईंटपासून स्टार्ट केलं होतं, परत आपण त्याच पॉईंटला आलो आहे. ओके. कुठल्या पण पॉईंटपासून तुम्ही इथे स्टार्ट करू शकता रे. ठीक आहे. सो याच्यामध्ये -I, -2I, -3, दिस इज -6 आणि दिस इज -10. सो दिस इज -10I. ओके. दिस इज -10 +20 10 आणि इथे 40 + 80. ओके. सो दिस इज +80 विच इज इक्वल्स टू वॉट रे? 0. सो देअरफॉर -10I इक्वल्स टू आपल्याला काय मिळतं रे? -80. देअरफॉर आयची व्हॅल्यू किती येते बघा? 8 अँपियर. राईट. करंट आयची व्हॅल्यू आपल्याला किती मिळत आहे रे? 8 अँपियर. आणि इथे बघा, करंटची जी व्हॅल्यू आहे ते आपल्याला पॉझिटिव्ह मिळत आहे. इट मीन्स वॉट? जे डायरेक्शन आपण करंटची कन्सिडर केली आहे ते करेक्ट आहे. म्हणजे करंट जो ह्या सिस्टममध्ये, ह्या सर्किटमध्ये जो करंट फ्लो होता त्याची डायरेक्शन काय सांगा? क्लॉकवाईज आहे. ठीक आहे. आता सेम क्वेश्चन आपण थोडं डायरेक्शन अपोजिट घेऊन सॉल्व करू. ठीक आहे. डायरेक्शन अपोजिट घेऊ इथे करंटची डायरेक्शन जर मी अपोजिट घेतली तर बघू आन्सरमध्ये काय चेंज होते. काय चेंज व्हायला पाहिजे सांगा बरं? काय चेंज व्हायला पाहिजे रे? इथे फक्त करंटची जी व्हॅल्यू आहे, ओके, ते काय यायला पाहिजे? -8 अँपियर यायला पाहिजे. ठीक आहे. बाकी तर याच्यामध्ये मॅग्निट्यूड तर सेमच राहील. राईट. सो बघू आपण आन्सर काय येते. ठीक आहे. अगेन आय एम स्टार्टिंग फ्रॉम दिस पॉईंट. ह्या पॉईंटपासून स्टार्ट करतो. लेट्स से करंटची डायरेक्शन आता ही आहे. ओके. सो वी आर युझिंग द KVL in which direction? Anti-clockwise direction. Okay. So by using KVL in anti-clockwise direction. Anti-clockwise direction मध्ये KVL यूज करणार आपण बघा. पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह काय येणार सांगा? -40.
राईट. पॉझिटिव्ह निगेटिव्ह -40. करंट इथनं एंटर करता म्हणजे हे पॉझिटिव्ह हे निगेटिव्ह. पॉझिटिव्ह निगेटिव्ह -4 आहे. पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस दिस रेजिस्टन्स इज वॉट आहे -4 आहे. अगेन पॉझिटिव्ह निगेटिव्ह इट इज -30. अगेन दिस इज पॉझिटिव्ह दिस इज निगेटिव्ह. करंट इकडनं एंटर करेल सो दिस इज -3 आहे. सो पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह दिस इज -2 आहे. पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह -20 रे. दिस इज अगेन पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. करंट इथनं एंटर करत आहे सो इट इज -I. निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह +10 विच इज इक्वल्स टू वॉट रे 0. राईट. सो इथे बघा -4 आहे, -3 आहे, -7, -9 अँड -10. सो इट इज -10I. ओके. -40, -30, -70, ओके, -90 आणि हे -90 +10 म्हणजे किती रे -80 विच इज इक्वल्स टू वॉट रे 0. राईट. सो देअरफॉर दिस -10I इज इक्वल्स टू +80 आणि इथे करंटची व्हॅल्यू बघा काय येते रे. इट इज -8 अँपियर. बरोबर आहे का. करंटची व्हॅल्यू इथे काय येते बघा -8 अँपियर, जे की यायला पण पाहिजे होती. ठीक आहे. ऑलरेडी आपण इथे KVL इन क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये लावून करंटची व्हॅल्यू आपण 8 अँपियर फाइंड आउट केली. बट अगेन फॉर द सेक ऑफ प्रॅक्टिस अगेन वी हॅव फाइंड आउट दी करंट बाय कन्सिडरिंग द डायरेक्शन इन अँटी क्लॉकवाईज सेन्स. ठीक आहे. तर त्या केसमध्ये जे करंटची व्हॅल्यू येते ते किती येते बघा -8 अँपियर. बरोबर. -8 अँपियर. इट मीन्स वॉट रे, जे करंटची डायरेक्शन आहे ती चुकली आहे आपली. सो करंटची डायरेक्शन काय असणार आहे क्लॉकवाईज. समजलं. इथे करंटची डायरेक्शन काय असणार आहे रे क्लॉकवाईज. ठीक आहे. सो आन्सर जे आहे ह्या क्वेश्चनचं, तुम्ही आन्सर कसं लिहिणार ह्या क्वेश्चनचं. करंट किती आहे 8 अँपियर. इन विच डायरेक्शन क्लॉकवाईज. ओके. करंट इज 8 अँपियर इन विच डायरेक्शन क्लॉकवाईज. ठीक आहे. आय होप हा प्रश्न तुम्हाला समजलाय. आणखी नेक्स्ट दुसरा क्वेश्चन घेऊ आपण. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन याच्यामध्ये सुद्धा वी हॅव टू फाइंड आउट द करंट. फाइंड आउट करंट इन each बॅटरी. ओके. करंट इन each बॅटरी. काय फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. करंट फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे ह्या बॅटरीमधनं करंट किती पास झाला असेल, इथनं करंट किती पास झाला असणार, इथनं करंट किती पास झाला असेल, हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे इथे. ठीक आहे. सो हाऊ वी कॅन फाइंड आउट बघा. इथे जर आपण लूप बघितले रे, हा एक लूप, हा एक लूप आणि हा एक लूप, 3 लूप आपल्याला इथे दिसत आहे. सो अगेन बाय युझिंग दी KVL वी कॅन फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ करंट रे. ठीक आहे. आता मी अज्युम करतो की इथे लेट्स से करंट I आहे. ठीक आहे. म्हणजे इथनं करंट किती येत आहे रे I. करंट इथनं येत आहे म्हणजे हे पॉझिटिव्ह बनेल, हे निगेटिव्ह बनेल. ठीक आहे. हा करंट इकडे आला बघा. आता इथे जंक्शन आहे म्हणजे करंट डिस्ट्रीब्यूट होणार रे. सो इफ आय एम कन्सिडरिंग की वरती करंट जर x गेला तर इकडे किती जाणार बघा. I करंट आला होता, वरती x गेला तर इकडे किती जाणार रे I - x जाणार इकडे. राईट. सो इकडे करंट बघा किती जात आहे I - x. सो दिस इज पॉझिटिव्ह, दिस इज निगेटिव्ह, कारण करंट इथनं एंटर करत आहे. निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह इथं तसंच आहे. ठीक आहे. सो वी विल यूज द KVL इन दिस 2 लूप. ठीक आहे. या 2 लूपमध्ये आपण KVL लावूया. ठीक आहे. सो लेट्स से ह्या लूपमध्ये एक KVL लावणार आपण, एक ह्या लूपमध्ये लावणार आहे. ठीक आहे. सो ह्या लूपमध्ये जर मी KVL इथे यूज केलं, आय एम स्टार्टिंग फ्रॉम दिस पॉईंट, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह इट इज -I. ठीक आहे. निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह रे इट इज +10. ओके. इकडे आलो आपण बघा, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह सो इट इज +20 विच इज इक्वल्स टू वॉट रे 0. बघा परत फिरून तिथे चालू आपण, इक्वल्स टू वॉट 0. तर इथे तर बघा सरळ मला दिसत आहे की करंट आयची जी व्हॅल्यू आहे ती किती आहे रे 30 अँपियर. आणि करंट आय पॉझिटिव्ह येत आहे. इट मीन्स जे आपण डायरेक्शन कन्सिडर केली आहे ते करेक्ट आहे. ओके. त्यानंतर ह्या लूपमध्ये KVL लावणार आपण. ओके. तर इथे बघा ह्या लूपमध्ये जर KVL लावला, इफ आय एम स्टार्टिंग फ्रॉम दिस पॉईंट, ओके, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह काय येणार सांगा -20. त्यानंतर करंट इथनं एंटर करतं. बघा आता ह्या लूपमध्ये करंट किती आहे I - x आहे. ओके. पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह इट इज -I - x इंटू वॉट रे 2. निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह इट इज +30 अगेन इक्वल्स टू वॉट रे 0. राईट. सो दिस इज -20 मायनस दिस इज वॉट रे, याला मल्टिप्लाय करून टाकू. दिस इज 2I आणि +2x +30 इज इक्वल्स टू वॉट रे 0. सो दिस इज -2. आयची व्हॅल्यू किती रे 30 +2x आणि हे किती बनेल +10 इज इक्वल्स टू वॉट रे 0. सो दिस इज -60 +10 दॅट इज 50. सो 2x इज इक्वल्स टू वॉट रे
इट इज -50. सो दिस इज इकडे गेल्यावर काय बनेल ते 50. देअरफॉर एक्सची जी व्हॅल्यू येते ते किती येते बघा 25 एम्पियर. राईट, म्हणजे एक्सची व्हॅल्यू म्हणजे काय की करंट वरती किती चालला 25 एम्पियर. ओके, ह्या लूपमध्ये करंट किती आहे, ह्या लूपमध्ये करंट किती आहे रे 30 एम्पियर. बघा 30मधनं 25 एम्पियरचा करंट वरती गेला रे, तर इकडे किती 5 एम्पियर. समजलं की नाही. ओके, सो आन्सर काय बघा, करंट थ्रू 10 वोल्ट बॅटरी इज व्हॉट 30 एम्पियर, करंट थ्रू 20 वोल्ट बॅटरी इज 25 एम्पियर अँड करंट थ्रू 30 वोल्ट बॅटरी इज व्हॉट रे, इट इज 5 एम्पियर. आय होप हे क्लिअर झाले तुम्हाला. ठीक आहे, हे समजलं आहे. आता सेम क्वेश्चन आपण सॉल्व करणार रे, सेम क्वेश्चन आपण सॉल्व करणार बाय युझिंग द अनादर मेथड. ठीक आहे, दुसऱ्या मेथडने पण आपण इथे सेम क्वेश्चन सॉल्व करण्याचं ट्राय करूयात, जिथे आपल्याला डायरेक्शन वगैरे जे आहे ते सॉल्व करतानाच लगेच मिळून जाणार. ओके, आणि तिथे इक्वेशन बनवायची पण गरज पडणार नाही रे. म्हणजे इथे आणखी जर एखादी लूप असेल, अजून एखादी लूप असेल, त्या केसमध्ये जर तुम्ही हे मेथड जे मी आता सांगेल ते जर यूज केली तर बेटर राहील, इझिली आन्सर जे आहे ते येऊन जाईल. ठीक आहे, सो व्हॉट आय विल डू, आय विल कन्सिडर गाईज की इथे जे पोटेन्शियल आहे ते 0 आहे. ठीक आहे, ह्या पॉईंटला पोटेन्शियल 0. आता ह्या पॉईंटला जर पोटेन्शियल 0 आहे तर ह्या पॉईंटला पण पोटेन्शियल 0 असेल. ठीक आहे, ह्या पॉईंटला पण पोटेन्शियल 0 असेल. का बरं रे, कारण इथे रेजिस्टन्स नाही आहे, बॅटरी नाही आहे, तर पोटेन्शियल सेमच राहणार आहे. ठीक आहे, आता इथे बघा रेजिस्टन्स आहे, तर रेजिस्टन्सला क्रॉस करायचं नाही. ठीक आहे, त्यानंतर इथे बॅटरी आहे, बॅटरीला क्रॉस करू शकतो. इथे बघा पोटेन्शियल 0 आहे, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह गेल्यानंतर पोटेन्शियल कितीनी वाढेल 20नी. म्हणजे बघा इथे 0 आहे, पोटेन्शियल 20नी वाढलं, म्हणजे ह्या पॉईंटला पोटेन्शियल किती रे 20. म्हणजेच इथे किती 20, इथे किती 20, इथे किती 20. क्लिअर झालं. ओके, आता इथे जर पोटेन्शियल 20 आहे, इथे बघा पोटेन्शियल 0, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह पोटेन्शियल डिक्रीज होणार. इथे 0 होतं, कितीने डिक्रीज होणार 10ने डिक्रीज होणार. सो इथे पोटेन्शियल किती येणार रे -10. बरोबर आहे, पोटेन्शियल किती येणार -10. आता बघा इथे 20 आहे, इथे -10 आहे, तर करंटची डायरेक्शन काय असणार डाऊनवर्ड, हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल असतो करंट. ओके, सो आता इथे जर मला करंट फाइंड आउट करायचं असेल रे, तर पोटेन्शियल डिफरन्स बघा किती आहे, हायर पोटेन्शियल किती 20 मायनस लोअर पोटेन्शियल किती -10, विच इज इक्वल्स टू वॉट रे आय इंटू, इथे करंट लेट्स आहे आय इंटू आर किती आहे 1. सो देअरफॉर करंटची व्हॅल्यू किती आली बघा 30 एम्पियर. बरोबर आहे की नाही, करंटची डायरेक्शन पण समजली, हायर टू लोअर पोटेन्शियल, आणि करंटची व्हॅल्यू पण आली. इथे पण बघा करंट किती आला होता 30 एम्पियर. ठीक आहे, त्यानंतर इथे बघा पोटेन्शियल किती 20, इथे पोटेन्शियल 20 आहे, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह पोटेन्शियल डिक्रीज होणार कितीनी 30नी. इथे 20 होतं, 20 मायनस 30 किती रे -10, म्हणजे इथे पोटेन्शियल किती असणार -10 वोल्ट असणार. ठीक आहे, सो हे 0 आहे, हे -10 आहे, म्हणजे करंट कुठून कुठे फ्लो होणार 0 टू -10, बिकॉज 0 इज हायर व्हॅल्यू. बरोबर, हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल, म्हणजे इथे जर मला करंट फाइंड आउट करायचं असेल. ओके, सो दिस इज 0 मायनस -10 विच इज इक्वल्स टू व्हॉट रे आय इंटू आरची व्हॅल्यू किती आहे 2. तर इथे बघा करंटची व्हॅल्यू किती मिळत आहे रे 5 एम्पियर. बरोबर आहे, इथे करंट किती आहे, इथे करंट किती आहे 5 एम्पियर, इथे करंट किती होता रे 30 एम्पियर. बघा 30 एम्पियर करंट इकडनं आला, इकडे किती गेला रे 5 एम्पियर, वरती किती जाणार रे 25 एम्पियर. समजलं की नाही. तर हे मेथड सुद्धा तुम्ही यूज करू शकता टू सॉल्व दिस क्वेश्चन. ठीक आहे, बट हे मेथड तेव्हाच यूज करा जेव्हा खूप सारे लूप्स दिले असतील. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण, त्याच्यामध्ये ह्या मेथडनी लगेच आन्सर येऊन जाईल. ठीक आहे, हे मेथड थोडी लेंदी बनेल, कारण याच्यामध्ये तुम्हाला इक्वेशन्स वगैरे फाइंड आउट करावं लागेल. ते इक्वेशन फाइंड आउट केल्यानंतर ते सॉल्व करा. ओके, सो बेटर आहे हे जर मेथड तुम्ही यूज केली तर लगेच आन्सर येऊन जाईल. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण तो. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन, याच्यामध्ये आपल्याला करंट फाइंड आउट करायचं आहे थ्रू ईच बॅटरी. ठीक आहे, दोन्ही मेथडनी करू आपण. सो फर्स्ट मेथडचे इक्वेशन्स कसे लिहायचे ओके ते बघू आता ह्या केसमध्ये. सो लेट्स से आय एम स्टार्टिंग फ्रॉम दिस पॉईंट रे, इथे करंट जर आय असेल, सो दिस इज पॉझिटिव्ह निगेटिव्ह करंटची डायरेक्शन हे कन्सिडर करत आहे मी. ओके, इथनं करंट पुढे जाणार. आता इथे करंट डिवाइड होणार. लेट्स से इथे करंट जर एक्स केला तर इथे किती जाणार आहे आय मायनस एक्स जाणार वरती. आता वरती करंट किती चालला आहे आय मायनस एक्स, म्हणजे हे पॉझिटिव्ह हे निगेटिव्ह. ठीक आहे, बघा करंट एक्स पुढे घेतला, इथे लेट्स से करंट एक्स डॅश गेला तर इथे किती जाणार एक्स मायनस एक्स डॅश जाणार. हा करंट पुढे एक्स डॅश करंट पुढे गेला, सो दिस इज पॉझिटिव्ह दिस इज निगेटिव्ह, करंट एंटर करणार. ठीक आहे, हे झालं पॉझिटिव्ह निगेटिव्ह देऊन दिला आपण. आता आपण KVL यूज करणार आहे.
ठीक आहे. अननोन किती आहे बघा, आय, एक्स आणि एक्स डॅश. ओके. सो मला जर करंट थ्रू 10 वोल्ट बॅटरी फाइंड आउट करायचं असेल तर करंट आयची व्हॅल्यू काढावं लागेल. करंट थ्रू 20 वोल्ट बॅटरी जर काढायचं असेल तर आय मायनस एक्सची व्हॅल्यू काढावं लागेल. करंट थ्रू 30 वोल्ट बॅटरी एक्स मायनस एक्स डॅश. करंट थ्रू 40 वोल्ट बॅटरी इज व्हॉट रे, इट इज एक्स डॅश. ठीक आहे. सो याच्यासाठी KVL यूज करणार आपण. सपोज इथे जर मी KVL यूज केलं रे. ओके. सो ह्या पॉईंटपासून स्टार्ट करतो मी. बघा, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह काय येणार, इट इज मायनस आय, राईट. निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह प्लस 10. ओके. इकडे या पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह काय रे, मायनस, दिस इज आय मायनस एक्स इंटू 2. निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह प्लस 20 इज इक्वल्स टू व्हॉट रे, 0. सो दिस इज अवर फर्स्ट इक्वेशन. दिस इज अवर फर्स्ट इक्वेशन. अननोन 3 आहे, राईट, आय, एक्स आणि एक्स डॅश. तर इक्वेशन पण 3च लागतील. ठीक आहे. पहिले इक्वेशन बनलं आपलं. आता दुसरं इक्वेशन इथे बनवू आपण. इथे KVL यूज करू. ठीक आहे, ह्या डायरेक्शनमध्ये. सो लेट्स से आय एम स्टार्टिंग फ्रॉम दिस पॉईंट. पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह काय येणार सांगा, मायनस 20, राईट. निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह रे, प्लस, दिस इज 2 इंटू आय मायनस एक्स. निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह आहे ना बघा, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह प्लस 2 इंटू आय मायनस एक्स. आता इकडे निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह इट इज प्लस 30, परत इकडे रे 0. सो दिस इज अवर इक्वेशन नंबर 2. आणखी एक इक्वेशन लागेल. ओके. तर इथे सुद्धा आपण KVL यूज करू शकतो बघा. इथे सुद्धा KVL यूज करू शकतो, राईट. सो ह्या पॉईंटपासून जर मी स्टार्ट केलं रे, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह काय, मायनस 30, राईट. आता इकडे या बघा, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह इट इज मायनस 40. पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह काय, इट इज मायनस, इथे करंट किती आहे बघा, एक्स डॅश. ओके. सो दिस इज मायनस 2 इंटू एक्स डॅश which is equals to what is 0. So this is equation number 3. तर बघा इथे 3 इक्वेशन्स आहे. इक्वेशन 1, 2 and 3. हे 3 इक्वेशन जर तुम्ही सॉल्व केले रे, तर इथे 3 अननोनची व्हॅल्यू तुम्हाला मिळणार. दॅट इज करंट आय, एक्स आणि एक्स डॅश. ठीक आहे. सो हे जर तुम्ही फाइंड आउट केलं तर करंट आय जे असणार आहे दॅट इज करंट थ्रू 10 वोल्ट बॅटरी. आय मायनस एक्स जर केलं तर करंट थ्रू 20 वोल्ट बॅटरी. एक्स मायनस एक्स डॅश करंट थ्रू 30 वोल्ट आणि एक्स डॅश म्हणजे काय, करंट थ्रू 40 वोल्ट. ठीक आहे. हे कॅल्क्युलेशन पार्ट मी तुमच्यावर सोडतो रे. तुम्ही ट्राय कराल, याची व्हॅल्यू फाइंड आउट करा किती येते. ठीक आहे. आता इथे आपण सेकंड मेथड यूज करू. ठीक आहे. सेकंड मेथड आपण इथे यूज करणार आहे. सो हे तर झालं बाय युझिंग द KVL हाऊ वी कॅन सॉल्व दिस. ओके. सो विदाउट युझिंग दिस, जे आपण लास्ट क्वेश्चनमध्ये जे सेकंड मेथड आपण केली होती रे, ते इथे आपण ट्राय करून बघू. त्याने कॅल्क्युलेशन थोडं फास्ट होईल. ओके. आणि थोडं फास्ट आन्सर येईल त्याने. ठीक आहे. ते इथे ट्राय करू. ओके. ठीक आहे. सो इथे मी काय करतो, मी पोटेन्शियल 0 कन्सिडर करतो ह्या पॉईंटला. ठीक आहे. बघा ह्या पॉईंटला पोटेन्शियल 0, तर इथे पण पोटेन्शियल किती 0, इथे पण पोटेन्शियल 0, इथे पण पोटेन्शियल काय येणार रे, 0 येणार. ठीक आहे. त्यानंतर पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, बघा इथे पोटेन्शियल 0 होतं. पॉझिटिव्हवरून जर निगेटिव्हकडे गेलो तर पोटेन्शियल डिक्रीज होणार. किती नाही, 10नी. म्हणजे इथे पोटेन्शियल किती, 0 मायनस 10 म्हणजे किती, मायनस 10. या पॉईंटला पोटेन्शियल किती असणार सांगा, मायनस 10. ठीक आहे. या पॉईंटला पोटेन्शियल किती असणार रे, मायनस 10 असेल. सो दिस इज मायनस 10. ठीक आहे. त्यानंतर इकडे वरती जाऊ शकतो का नाही, रेजिस्टन्स आहे, 2 ओमचा रेजिस्टन्स आहे इथे, दिस इज ओम. त्याच्यानंतर 0, निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, पोटेन्शियल कितीने इन्क्रीज होणार, 30ने. म्हणजे ह्या पॉईंटचा पोटेन्शियल किती रे, 30. तर ह्या पॉईंटचा पोटेन्शियल 30, ह्या पॉईंटचा पोटेन्शियल 30, इथे ह्या पॉईंटचा पोटेन्शियल 30 आणि इथे पण पोटेन्शियल किती बनेल, 30 बनेल. ठीक आहे. आता बघा इथे पोटेन्शियल 30 आहे, इथे मायनस 10 आहे, म्हणजे करंटची डायरेक्शन हे असणार, हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल, राईट. सो दिस इज 30. इथे लेट से करंट I1 आहे रे. ओके. लेट से करंट इथे I1 आहे, किंवा आपण तेच पॅरामीटर कन्सिडर करू. इथे करंट आपण I घेतला होता, तर हा I करंट कन्सिडर करू आपण. ठीक आहे. सो लेट से इथे करंट I आहे. सो दिस इज हायर टू लोअर, दॅट इज 30 मायनस 10 विच इज इक्वल्स टू वॉट रे, I इंटू R. म्हणजे किती, I. सो इथे करंट आयची व्हॅल्यू किती मिळते आपल्याला, 40 एम्पियर, राईट. तर इथे ह्या लूपमध्ये जो करंट आहे रे, किती आहे, 40 एम्पियर करंट आहे. ओके. त्यानंतर आपण काय केलं की इकडे करंट आपण एक्स घेतला होता, बरोबर. इकडे करंट आपण एक्स घेतला आणि इकडे काय रे, I मायनस एक्स. ओके. आता
इथे बघा पोटेन्शियल किती आहे 30, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह पोटेन्शियल कितीने कमी होणार आहे 20ने कमी होणार. इकडे वरती पोटेन्शियल 30 आहे, 30 मायनस 20 किती रे 10, तर इथे पोटेन्शियल किती असणार आहे 10, राईट. इथे बघा रेजिस्टन्सच्या अक्रॉस इथे पोटेन्शियल 10, इथे किती 0, सो हायर पोटेन्शियल टू लोअर म्हणजे किती 10 मायनस 0 विच इज इक्वल्स टू इथे करंट समथिंग I1, okay, something I1 into what रे 2. So therefore this I1 is equals to what रे 5 ampere. ठीक आहे, म्हणजे इथे जो करंट आहे बघा, इथे जो करंट आहे तो किती आहे 5 एम्पियर आणि डायरेक्शनली डाऊनवर्ड. समजलं की नाही? ठीक आहे. बघा त्या मेथडनुसार इथे करंट I, इकडे करंट एक्स गेला तर इकडे I मायनस एक्स, तर हे जे व्हॅल्यू आहे हे I मायनस एक्सची व्हॅल्यू आहे तुमची. ठीक आहे. त्यानंतर बघा इथनं करंट 5 एम्पियर आला, इकडनं 40 एम्पियर, तर इकडे करंट किती जाणार रे, इकडे करंट किती जाणार आपला, इट इज 45 एम्पियर. बरोबर, इकडे करंट किती जाणार 45 एम्पियर. बघा ना, इकडनं 5 आला, इकडनं 40, तर इकडे करंट किती जाणार 45 एम्पियर. ओके. नाव 0 पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह पोटेन्शियल डिक्रीज होणार कितीनी 40नी, तर ह्या पॉईंटचं पोटेन्शियल किती रे -40, राईट. आता वरती किती आहे 30, खाली किती आहे -40, म्हणजे करंट खाली फ्लो होणार. ओके, 30 टू -40, सो दिस विल बिकम हायर पोटेन्शियल, दॅट इज 30 मायनस 40 विच इज इक्वल्स टू वॉट रे, इथे करंट काहीतरी असेल I इंटू आर किती आहे 2, सो देअर फोर दिस इज I इज इक्वल्स टू वॉट रे 35 एम्पियर. ठीक आहे, तर इथे करंटची व्हॅल्यू किती आहे बघा 35 एम्पियर. ओके, इथे करंट बघा आपण एक्स डॅश घेतला होता, डायरेक्शन ही घेतली होती, बट इथे करंटची डायरेक्शन अपोजिट येत आहे, 35 एम्पियर येत आहे. ओके, 35 एम्पियरचा करंट येत आहे, म्हणजे इकडनं करंट किती आला 35 एम्पियर, इकडनं करंट किती आला 45 एम्पियर, तर इकडे करंट किती जाणार 35 प्लस 45 दॅट इज 80. ठीक आहे, तर इकडे करंट गेला 80 मधला इकडे करंट बघा किती गेला 35 आणि इकडे करंट किती गेला रे 45. समजलं? हे बघा 45 करंट इकडे आला, त्याच्यामधला 5 एम्पियर करंट इकडे गेला, इकडे किती 40, तेच होतं बघा. ओके, तर बघा किती सिम्पली आन्सर इथे आपण फाइंड आउट केलं. सो करंट थ्रू 40 वोल्ट बॅटरी इज वॉट रे 35 एम्पियर, करंट थ्रू 30 वोल्ट बॅटरी इज 80 एम्पियर, करंट थ्रू 20 वोल्ट बॅटरी इज 5 एम्पियर अँड करंट थ्रू 10 वोल्ट बॅटरी इज वॉट रे इट इज 40 एम्पियर. ओके, सो आय होप हे दोन्ही मेथड तुम्हाला समजले असतील. ठीक आहे, सो याचा नेक्स्ट पार्ट पण मी अपलोड करतो रे. नेक्स्ट पार्टमध्ये आपण आणखी थोडे क्वेश्चन्स बघू, आणखी थोडे म्हणजे असे क्वेश्चन्स बघू आता जिथे हे मेथड वर्क नाही करणार, हे सेकंड मेथड जे आहे ते वर्क नाही करेल. ठीक आहे, तर असे काही क्वेश्चन्स आपण नेक्स्ट पार्टमध्ये करूया याच्या. आय होप लेक्चर तुम्हाला पूर्ण समजलं असेल. ओके, थँक्यू गाईज.